सर्वांना नमस्कार. तर आज आम्ही निघालेलो होतो गावामध्ये, कारण शुभ्राच्या पप्पांना आज सुट्टी होती आणि त्यामुळे आम्हाला आज मुलांसाठी शॉपिंग करायची होती. म्हणजे शुभ्राला आणि विवानला दोघांनाही ड्रेस घ्यायचे होते, कारण पुढच्याच महिन्यामध्ये आमच्या घरातलं लग्न आहे, आमच्या भाच्यांचं लग्न आहे. तर आधी शुभ्रासाठी ड्रेस घ्यायला आलेलो होतो, पण तिला काही आवडलेला नव्हता तिथे ड्रेस. आणि मग विवानसाठी घ्यायला आलो, पण विवानला पण काही आवडलेला नव्हता. म्हणजे आम्हाला कुणालाच ड्रेस आवडलेच नाही. तर मग लगेचच दुसऱ्या दुकानामध्ये आम्ही आलेलो होतो. आता दिंडोरीमध्ये आहे ना, हे मनभरी, आशीर्वाद, लक्ष्मी, सम्राट हे अशी जे दुकानं आहेत, हे प्रसिद्ध दुकानं आहेत. पण मग यांच्यामध्ये आम्हाला पाहिजे तसे ड्रेसच भेटत नव्हते. आधी मनभरीमध्ये गेलो, नंतर आशीर्वादमध्ये आलो, पण तिथेही काही आम्हाला ड्रेस आवडले नाही. म्हणजे ड्रेस दाखवत होते भरपूर, पण मग ते असे फ्रेश वाटत नव्हते आणि जसे पाहिजे ना तसे भेटत नव्हते. आता लग्न कार्य म्हटल्यानंतर फंक्शनमध्ये घालता येईल असा ड्रेस तर पाहिजेच. तर ते काही आम्हाला आवडतच नव्हतं. आता तशी तर आमची पण खरेदी राहिलेली होती अजून. म्हणजे मला पण साडी घ्यायची होती, शुभ्राच्या पप्पांना पण कपडे घ्यायचे होते. पण म्हटलं आधी मुलांचं करून घेऊया. मुलांचं एकदा झालं की मग आपल्याला पाहिजे तसं घेता येतं. पण मुलांना पण पाहिजे तसं भेटतच नव्हतं, कारण सण वगैरे काही असलं ना, म्हणजे दिवाळी वगैरे, की त्या पिरियडमध्ये छान फ्रेश माल असतो दुकानांमध्ये. पण इतर वेळेस आलं ना की पाहिजे तसं भेटतच नाही. म्हणजे फ्रेश भेटत नाही, कुठेतरी असे मळकट वगैरे कपडे भेटत होते आम्हाला, आणि मग ते आम्हाला अजिबात आवडलेले नव्हते. मग काय लगेचच आम्ही तिथून निघालेलो होतो. म्हटलं फायनली नाशिकलाच आपण जाऊन शॉपिंग करू सगळ्यांची. तर आम्ही लगेचच तिथून निघालेलो होतो आणि तसे आम्हाला फोन आलेला होता की घरी सुरेखाताई, संगीताताई आलेल्या आहेत पत्रिका घेऊन. तर मग आम्ही लगेचच घरी आलेलो होतो आणि मग त्यांनी पण आल्यानंतर चहा पाणी वगैरे झालं आणि लगेचच आम्हाला पत्रिका दिलेल्या होत्या. पत्रिका देताना थोडीशी चेष्टा मस्करी चाललेली होती, थोडी नवरदेवाची चेष्टा करत होते शुभ्राचे पप्पा. त्यानंतर मग आम्ही इथे जेवणासाठी बनवलेलं होतं चिकन, बिर्याणी, ज्वारीची भाकर आणि छान कोशिंबीर. कारण सुट्टी असली ना की काहीतरी नॉनव्हेज हे करावंच लागतं, आणि असंही इतर दिवशी आम्ही बनवत नाही. तर मग संडे वगैरे असला ना की त्यावेळेसच आमच्याकडे हे असं नॉनव्हेज असतं. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्ही हे सर्व बनवलेलं होतं. तर बिर्याणी जी आहे ती माझ्या विवानला खूप आवडते. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.